सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर शा ब मुजुमदार यांनी शैक्षणिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर निस्पृहपणे कार्य केलं आहे. त्यांच्या अलौकिक कार्याला सलाम करतो. त्यांची प्रेरणा तसेच डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या ध्येयवेड्या कार्यातून समाजाच्या उन्नतीसाठी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेलं जलस्रोतांच्या बळकटीकरणाच्या कार्यास अधिक बळ मिळालं आहे, असं प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं. आपली वयाची 75 झाल्याने यापुढे नाम फाउंडेशनचे काम नव्या पिढीकडे सोपवण्याचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. हरळी तालुका गडिंग्लज येथील सिम्बायोसिस संस्थेच्या प्रशालेत कैलासवासी कृष्णाई बळवंत मुजुमदार स्मृतीनिमित्त गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांच्या कृष्णाई पुरस्कार वितरण सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी शा ब मुजुमदार होते. आपल्यासाठी आई वडील स्वतःला झोकून देत अहोरात्र कष्ट करतात. सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन माणसाने जगलं पाहिजे. शालेय जीवनात वात्रटपणा केल्याने गुरुजींच्याकडून अनेक वेळा मार खाल्ला, म्हणूनच जीवनात यशस्वी झालो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात मुक्त आणि स्वच्छंदी शिक्षण घेतलं पाहिजे, असं नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं. देशात राज्यकर्त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. आज देश जागतिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या 5व्या क्रमांकावर आहे. हे सारं फसवं आहे, कारण ज्या देशात शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं त्या देशाची प्रगती गणली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट विचारही डॉक्टर मुजुमदार यांनी व्यक्त केले.